तर आज आपण इथे वेगळं मेजरमेंट समजा 15 उंचीचं घेतोय. आता कंबर किती आहे तर बघा, कंबर 39 आहे. 39 आहे तर त्याचा चौथा भाग येईल 9.5 अधिक 1 9.11 1.5 इंच शिलाई. इथे काय प्रॉब्लेम येतोय, इथे हे शोल्डर स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग म्हणजे काय, 18 इंचाचं जेंट्स प्रमाणे शोल्डर आहे. जेंट्सची शोल्डर एवढाले असतात. जेंट्स प्रमाणे आपण हे शोल्डर घेतलंय. हे 18 इंचाचं ज्यावेळेस शोल्डर येतं त्यावेळेस आपल्याला इथे काय शिकवलं जातं की जेवढं शोल्डर आहे त्यापेक्षा अर्धा इंच याला कमी घ्या. बरोबर आहे, 8.5. मग 8.5 घेतल्यावर हा गॅप तुम्हाला कमी वाटतो, तर आपण चेक करूया. कमी आला तरी हरकत नाही, परंतु आपण चेक करूया आपल्याला काय लागतं याच्यामध्ये. हे आपण 8.5 घेतलं तर इथे आपण 8.5 घेतलंय आणि इथे चौथा अधिक 1 आणि 1.5 इंच शिलाई घेतली. आता आपण इथे जे आहे तर एक शेप देतोय आणि हा शेप आपल्याला व्यवस्थितपैकी असा द्यायचा. ठीक आहे, आणि आपल्याला इथून याला मोजायचं. आता राऊंड मुंडा किती आपला, राऊंड मुंडा सांगा. 20 इंचाचा राऊंड मुंडा. बघा इथे 20 इंच म्हणजे 10 इंच येत आहे. किती येते, 10. 19 म्हणजे इथे किती येतोय, 9.5 इंच लागेल आपल्याला. किती लागेल, 9.5. मग आता 9.5चं हे अंतर खूप जास्त खाली झालं. हे काय झालं, हे अंतर आपलं खूप जास्त खाली झालं. बरं, हे खाली झालं तर हे गरजेचं आहे यांच्यासाठी. का, तर शोल्डरचा स्लोप हा जास्त मोठा आहे. मग याचा खांदा उतार तुम्हाला 1 इंच घ्यायचा असतो. किती घ्यायचा असतो, 1 इंच. परंतु ज्यावेळेस ज्यांचं शोल्डर कमी आहे, जसं की 14 इंचाचं शोल्डर, 13 इंचाचं शोल्डर, 15 इंचाचं शोल्डर, अशांसाठी तुम्ही 1.5 इंच खांदा उतार देसाल. किती देसाल, 1.5 इंच. परंतु ज्यांचं शोल्डर मोठं आहे, 16, 17, 18 अशा पद्धतीचे शोल्डर येतं, अशांना तुम्ही 1 इंचापर्यंत शोल्डरचा खांदा उतार देसाल. समजले का. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, खांदा उतार द्यायचा. आणि इथे आपण बोला ना. हा, हे बघा, ज्यावेळेस आपल्याकडे छोटे शोल्डर म्हणजे जसे की बेसिक मेजरमेंट आपण 30 वाले, 32 वाले, 34 वाले, 36 वाले, 38 वाले असं म्हणतो, अशा वेळेस आपल्याला 1.5 इंचाचा इथे काय करायचा असतो, इथे शोल्डर उतार घ्यायचा असतो. परंतु इथे हे शोल्डर खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे स्लोप आहे शोल्डरला. काय आहे, स्लोप आहे. ठीक आहे, स्लोप असल्यामुळे आपल्याला इकडे खांदा उतार हा 1 इंच 1.25 इंचापर्यंत उतारला तरीही चालतो. लक्षात आलं. हा खांदा उतार स्लोप मध्ये जास्त आला तरी चालतो, परंतु यांच्यासाठी जर तुम्ही अर्धा इंचाचा शोल्डर उतार दिला तर शोल्डरकडे म्हणजेच इथे काय होणार, हा पीस उचललेला दिसणार. काय दिसणार, उचललेला दिसणार. इथे ब्लाऊज घातल्यानंतर काय दिसेल, उचललेला. आता याचं शोल्डर कसं आहे, पूर्ण स्लोप मध्ये आहे. बरोबर आहे, पूर्ण स्लोप मध्ये. मग स्लोप मध्ये घेण्यासाठी तुम्हाला इकडे खांदा उतार थोडा जास्त द्यावा लागेल. का, तर शोल्डर मोठा आहे. म्हणून तुम्ही इथे 1 इंचाचा शेप, मी जर असा पेन ठेवला समजा, हे बघा, मी जर असं समजा इथे ठेवतो, मी हे बघा, मी जर असा पेन ठेवला तर किती माझा खांदा उतार येतो बघा, इथे जो डिस्टन्स दिसतो का, हा. पण हे समजा डमी आहे, डमीचा खांदा उतार जास्त असतो. ठीक आहे, परंतु आता याचं शोल्डर जर इथपर्यंत आलं, ठीक आहे, तर हा उतार येणार, तरी त्याला डिस्टन्स वाढणार का कमी होणार, अर्थातच वाढणार. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही 1 ते 1.25 इंचापर्यंत याला खांदा उतार देसाल. किती देसाल, 1.25. मी आता याला 1 इंच दिला. ठीक आहे, 1 इंच दिल्यानंतर माझा राऊंड मुंडा किती पाहिजे मला, तेवढा माझा इथे राऊंड मुंडा आलेला आहे. बघतो मी परत एकदा, 19.5 म्हणजे इथे येतोय. बघा, आपल्याला एवढा लागत नाही, आपल्याला 1 इंच लागतोय. बघा, हा एवढा. ठीक आहे, ही म्हणजे तुमची काय रे, शिलाई मार्जिन. काय रे, शिलाई मार्जिन. आणि इथून आपण गळ्याला 12वा भाग येणार. 44चा 12वा भाग आपला किती येतो बघा, तर 3.5 3.5 इंचच्या वरती आहे. ठीक आहे, परंतु गळ्याचा गॅप लास्ट तुम्हाला किती ठेवायचा, 3.5. किती ठेवसाल, 3.5 इंच. लक्षात आलं सगळ्यांच्या, 3.5 ठेवसाल. आणि इथून इथे तुम्ही बंद गळ्याचा असा खांदा उतार देता. हा झाला बंद गळा म्हणतो आपण, याला काय म्हणतो, बंद गळा. म्हणजे जे गोल असा छोटासा गळ्याला चिटकून वगैरे असतो ना, तो वाला. त्याच्यात ब्लाउज विषयी ते बघते, तिकडनं 2 नंबर पलीकडचं त्याच्या बाजूचं. हा, बघा, बंद गळा कशाला म्हणतो आपण, हे बघा, की अशा पद्धतीचा हा बंद गळा आहे. जवळ हा जो गळा झालाय
हा कोणता झाला? अशा पद्धतीने गोल गळा झाला हा. समजलं का तुम्हाला? हा अशा पद्धतीने याला बंद गळा म्हणतो. आपण काय म्हणतो? बंद गळा. ठीक आहे, बोला ना. सर म्हणजे समजा 42च्या पुढे 42ला पण आपला 12वा भाग निघाले पाहून म्हणजे मग आपल्याला 3.5च घ्यायला लागेल ना? हो, जेव्हा पण 3.5 इंचाच्या पुढे जर हा गळा चालला तर तुम्हाला 3.5 इंचच घ्यायचं. किती घ्यायचंय? 3.5च घ्यायचं. त्याच्या पुढे घ्यायचं नाही. आणि आपण याला म्हणतो बंद गळा. आता बंद गळ्यामध्येच आपण याला कसा बोटनेक करणार? तर मी तुम्हाला काल सिंपली सांगितलंय की याला कशा पद्धतीने करायचंय. तर याच्या पुढे तुम्ही 1.5 इंच वाढवसाल. आता तुमची चॉईस अशी आहे की मला हे आणखीन ब्रॉड पाहिजे, बरोबर आहे, तर वाढवून घेऊ शकता. काय करू शकता तुम्ही? वाढवून घेऊ शकता आणखीन सुद्धा. लक्षात आलंय का? कोण जॉईन बघ. काय करू शकता तुम्ही? याला वाढवून घेऊ शकता आणि इथून हा गळा अशा पद्धतीने देऊ शकता. याला आपण बोटनेक म्हणतो. काय म्हणतो? बोटनेक. मग आता याचा खांदा उतार तुम्ही इथून ठेवसाल का इथून ठेवसाल? जिथे आपला बोटनेक आला तिथून आपल्याला याचा खांदा उतार द्यायचा. समजले का? लक्षात आलं का पाटील मॅडम तुमचा प्रॉब्लेम? सर 1.5 घ्यायचा त्याच्या पुढे जे 12वा भाग येईल त्याच्या पुढे 1.5 घ्यायचा. 1.5 इंच. हो, 1.5च्या पुढे तुम्ही आणखीनही वाढवू शकता. पण तुम्ही जसंही याला जास्त वाढवसान इकडनं 1.5 इंच कमी करावं लागेल तुम्हाला. म्हणजे का तर हा स्प्लिट होणार आहे, म्हणजे टांगणार आहे, बरोबर आहे. म्हणून थोडं शोल्डर तिकडनं कमी करावं लागेल तुम्हाला. अजून कुणाचा काही प्रश्न आहे याच्यामध्ये? हा, आता प्रश्न हा पडतोय की हे तुमचं कमी पडतं तर हे काही हरकत नाही, कमी आलं तरी पण चालेल. कारण का? तर याचं शोल्डर जास्त खाली उतरणार आणि हा मुंडा पण खाली उतरणार, इथला गॅप कमी राहणार. ठीक आहे, तर ओपन गळा तुमचा इकडे आल्यामुळं हा डिस्टन्स कमी येतो. लक्षात घ्या, ओपन गळा इकडे आल्यामुळं हा डिस्टन्स इकडे येतो, परंतु हा बंद गळा इकडे जास्त झाल्यामुळे हा डिस्टन्स कमी होतो. म्हणून तुमचा खांदा मुंडा खाली उतरतो. ठीक आहे, तर इकडे तुमचा मुंडा जास्त जरी झाला तरी हरकत नाहीये. इथे व्यवस्थित पैकी असं घ्यायचंय तुमचं. आणि हे झालं कमरेचं माप. इथे झालंय आता आपली ही बॅक साईड. कोणाला काही समजून सांगायचं असेल तर तुम्ही आता विचारू शकता मला. पेपर हा, बोला ना. हा, आता बघा, बोटनेकचा आकार ऐका, बोटनेकचा आकार दिसणं गरजेचं आहे. म्हणजे आता हेव घेतला आपण तर याचा आकार दिसायला का नाही, परंतु आपण त्याच्यानंतर 1.5 इंच वाढवलं तर आपला आकार दिसायला बोट सारखा. म्हणजे तेवढा जरी इकडनं असा आला तर बोटचा आकार आपला बरोबर दिसतोय, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला किती चांगला दिसेल म्हणजे सेट दिलेला त्या पद्धतीने तुम्ही त्याला कमी जास्त करू शकता. आणखीनही तुम्हाला असं वाटलं 1.5च्या जागेवर मला 2 घेतला पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता. याने काय होणार? आता कस्टमरची चॉईस काय असते की मला इथे 1.5 इंच हवा आहे, कोणी कोणी म्हणतं मला अगदी अर्धा इंचाची पट्टी पाहिजे, कोणी कोणी म्हणतं मला 2 इंचाची पट्टी पाहिजे. मग जो कोणी अर्धा इंचाची पट्टी मागतो त्याला इकडे शोल्डर कमी करायचे असते. अर्धा इंचानी करू शकता. ठीक आहे, एकूण अर्धा इंचानी कमी करायचं, एकूण अर्धा इंचानी वाढवायचं. आलं का लक्षात? झालं तुमचं 1 इंच इथे मायनस होऊन जातो इकडला. कारण का? तर तो पांगणार आहे ना, असा जवळ येणार नाहीये. आता बघा, माझ्याकडे हा ब्लाऊज आहे, याचा तुम्ही खांदा उतार तुम्ही बघू शकता किती स्लोप मध्ये दिसते बघा. पूर्णपणे स्लोप मध्ये आहे. परंतु कसं असतं की काही टेक्निक असतात, काही ब्लाऊजचे प्रकार. ज्यावेळेस आपण समजा आता हा ऍडव्हान्स मधला ब्लाऊज असतो आपला, ठीक आहे, थोडासा याच्यामध्ये कप्स वेगळ्या पद्धतीचे यूज केलेले आहेत. इथे जे योग पूर्ण लागलेला आहे तर हा कंटिन्यू मध्ये फार पाठीमागून आलेला आहे. असा कंटिन्यू मध्ये कुठे कट वगैरे नाहीये, कॉलर वगैरे नाहीये, पूर्णपणे सलग गोल आहे. हा सलग गोल आहे. ठीक आहे, तर हे ऍडव्हान्स मधले ब्लाऊज असतात. ठीक आहे, याला शिकायला पण थोडासा जास्त वेळ लागतो आणि ऑनलाईन मध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, तर असे याचे पण समजा काही दिवसांनी आपण कोर्स करू, पण सध्याला आपण बेसिक मध्ये इथे समजून घेतोय. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या? तर आता आपल्याला इथे याला असे घेतले आपण. तर आता आपण याला इथून कापून घेऊया. बोला ना. मुंड्याच्या खाली कमी गॅप असेल तरी चालेल का? काय म्हणलात? मुंड्याचा खालचा जो भाग आहे तो कमी असेल तरी हा चालेल? हा, बंद गळ्याला हा भाग कमी येणार, पण आती पण कमी नाही येणार. किती पर्यंत यायला पाहिजे लास्ट? असं काही नाहीये. आता कसं असतं, 14 उंची आहे, यांची हाईट असणार आहे. तर काय होतं, ज्यावेळेस 1 मिनिट,
ज्यावेळेस बघा, ज्यावेळेस आपलं शोल्डर इथे बसतं, थोडं वर करताय मग हे बघा, ज्यावेळेस आपलं शोल्डर इथे बसतं, बरोबर आहे, तर त्यावेळेस ही आपली रुंदी आपोआप कमी येते. पण ज्यावेळेस आपलं हे शोल्डर वाढतं त्यावेळेस आपली ही खोली सुद्धा सरळ अशी येते खाली, आणि नंतर आपला मुंडा सेट खाली येतो, असं इकडे थोडा खाली येतो. मग इथून इथे आपल्याला डिस्टन्स लागतो तेवढा उरतोच तो आपोआप. आलं का लक्षात? असं काही नाही किती पाहिजे ते नाही सांगता येणार, कारण की ते तुमच्या हाईटवरती अवलंबून आहे. तुमची हाईट किती आहे त्यावरती अवलंबून आहे किती उरणार. ठीक आहे, मेन तुम्हाला राऊंड मुंडा आणणं गरजेचं आहे. मेन काय गरजेचं आहे तुम्हाला, हा राऊंड मुंडा आणणं गरजेचं आहे, आणि त्याच्यानंतर उरेल तर उरेल. हा कधी कधी समजा आता हे समजा 8 उरला असेल, ठीक आहे, हा बघा, हा समजा 8 उरलाय, हा समजा 8 उरला, तर काही वेळेस 7ही उरू शकतो. आता शोल्डर एवढं मोठं आहे आणि यांचा राऊंड मुंडा जर 21 इंचाचा असता, 21चा, तरी 7ही उरला असतं. यांनी काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, यांनी काही प्रॉब्लेम येणार नाही, परफेक्ट पैकी येईल, काहीच विषय येत नाहीये. ठीक आहे, आपण याला आता कापून घेऊ. आणखी काही तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही शेअर करा. तर सपोज ब्रॉड शोल्डर असतील तर हा 3.5 चा जो गळा आहे हा तो फुलतो का की असं वर येतो? हा जसं जर माझे शोल्डर थोडे ब्रॉड आहे. हा आता तुमच्यासाठी बघा, आता तुमच्यासाठी तुमचं शोल्डर ब्रॉड आहे, त्यासोबत गळा पण तुमचा जास्त आहे. ठीक आहे, तर अशा वेळेस तुम्ही 3 इंचाचा नाही घेणार, तुम्ही 4 इंच 4.5 इंचापर्यंत तुम्ही त्याला खोल देऊ शकता. ठीक आहे, हेल्दी मेजरमेंट म्हणजे 44 जास्तीत 48, जास्त 4.5 हो 4 4.5 ॲव्हरेज. ठीक आहे, त्याच्या पुढे 5 वगैरे घेतला तर तो थोडा ओपन गळ्यामध्ये कन्वर्ट व्हायला लागतो, म्हणजे शोल्डरची रुंदी आपल्याला थोडी कमी करावी लागेल. जसे की समजा तुमचं 16 आलं तर तुम्हाला तिथे 15.5 घ्यावं लागेल. ठीक आहे, मग 15.5 घेतलं तर मग ते थोडंसं कमी होणार, म्हणजे खांद्याच्या खाली उतरणार नाही. ठीक आहे, नाहीतर काय होणार, खांद्याच्या खाली उतरणार. अलग लक्षात, अर्धा इंच इकडे इकडे अर्धा इंच वाढला की इकडे अर्धा इंच कमी होणार. सिंपल. आता इकडून मी जर समजा 1 इंच वाढवला, ठीक आहे, तर इकडे तुमचं 1 इंच कमी होणार. परत मी ते 1 इंच वाढवला तर इकडे 1 इंच कमी होणार. जोपर्यंत तुमचं जे ओपन गळ्याचे शोल्डर येत नाही तोपर्यंत हे कमी जास्त होत राहणार. ओपन गळ्याचे शोल्डर आपल्याला तर माहिती आहे 5.5 ते 6 इंच राहत, बरोबर आहे. मग 5.5 इंच येईपर्यंत, आता समजा इथेच उदाहरण घेऊ आपण, हे किती आला आता 9 आहे, या 9 मधून आपण 1 इंच याला कमी केला. 9 मधून आपण आता याला 1 इंच कमी केला इथे, तर हा याच्यामध्ये अर्धा इंच कमी आला. ठीक आहे, म्हणजे हा अर्धा इंच कमी केला. ठीक आहे, तर इकडे पण तुम्हाला कमी करावं लागेल, इकडे 1 केला, इकडे अर्धा करा, आणि इथे 1 इंच खाली आला. आता एवढा जर हा गोल बनतोय तर हा थोडासा बाजूला होणार आहे. नंतर परत हा इथे 1 इंच आला आतमध्ये, तर हा इकडे 1 इंच खाली जाईल इथे, तर इथे अर्धा इंच कमी होईल. किती होईल? अर्धा इंच कमी होईल, बरोबर आहे. मग आता शोल्डर किती यायलंय बघा, 3 इंचाचं शोल्डर यायलं. किती इंचाचं? 3 इंचाचं शोल्डर यायलं, बरोबर यायलं. त्याच्यामध्ये मी घेतलंय आपण याला, असं येईल हा बघा, हा झाला ओपन गळ्यामध्ये कन्वर्ट. ठीक आहे, आता इथून हा सरळ आपलं इथून इथे कितीपर्यंत, 6 इंचापर्यंत इथे याच्या आतमध्ये आला की तुम्हाला सरळ तुमचं 6 इंचाचं शोल्डर टाकायचं, आणि मग नंतर इकडे 2.5 इंच येईल आपला, आणि आपला ओपन गळा बनायला स्टार्ट झाला. अलग लक्षात, इकडे आपला ओपन गळा बनायला स्टार्ट झालाय. हे 6 इंच येईपर्यंत तुम्ही याला आतमध्ये आणू शकता. नंतर डायरेक्ट फॉर्म्युला काय स्टार्ट होईल आपला, 2.5 शोल्डर ओपन गळा खतम. कारण की हा चाललाय ना, बघा ना, हा किती इंच आलाय, 7.5 इंच येतोय. किती येतोय? 7.5. 8 इंच झालं की आपला आला ना ओपन गळा तयार झाला. त्याच्या खाली सगळे ओपन गळाच तयार होणार, जेवढा जेवढा आपण वाढेल तेवढा तेवढा. म्हणजे तुमचा फॉर्म्युला काय स्टार्ट झाला, 2.5 5.5 टोटल. ठीक आहे, 2.25 6, हा पद्धतीचा फॉर्म्युला तुमचा स्टार्ट होऊन जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला याला घ्यायचंय. हे झालं आपलं बॅग आता आपण इथे कापून घेऊ, नंतर आपण त्याच्यावर फ्रंट शिकू. आता बघा, बाकीचे आता पुढचे सगळे ब्लाऊज अतिशय सोपे आहे, कुठेही तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही पुढच्या ब्लाऊज आहे. आता हे घेतलंय आपण, आता इथे पद्धतीचा परत एक पेपर घेतोय, याला असं ठेवला. ठीक आहे, ठेवल्यानंतर
आपल्याला काय करायचं, याला आहे तसं 1 इंच इकडे सोडायचं. आपण जसं प्रिन्सेस कटला घेतो त्या पद्धतीने काय करतो आपण, प्रिन्सेस कटला घेतो त्या पद्धतीने आपण काय करणार, याला 1 इंच इकडे सोडणार. आता 1 इंच खाली पण सोडतो आपण आणि इकडे पण सोडतो, बरोबर आहे. आता बाकी तर तुम्हाला माहिती आहे, फ्रंट एकदा बॅग निघली की फ्रंटला फक्त याला आखवायचं असतं, म्हणजे फक्त मार्किंग करायची असते, बरोबर आहे. इथून घेतलाय, याला आपण आता बाजूला करून घेऊया. ठीक आहे, याला बाजूला केलंय. आता इथून आपण याला अशी क्रॉस लाईन देतोय, बरोबर आहे ना. क्रॉस लाईन दिली. आता आपल्याला काय करायची, ते डॉट उंची टाकायची. मग डॉट उंची किती आहे आपली, हे बघा इथून इथे आपण याला घेतलंय. डॉट उंची समजा आपली 11 इंचाची आहे. किती इंचाची, 11, बरोबर. 11 घेतले आपण, वरती अर्धा इंच सोडून इथे एक रेषा दिली. आता जर तुम्हाला 1 टच करायचा असेल तर इथला टच घ्यायचा, तो लॉक करायचा, इकडे टच ओपन करायचा, काल जसं शिकवलं तसं. ठीक आहे, समजलं का. जर समजा तुम्हाला याच्यामध्ये 1 टच घ्यायचा, 1 टच घ्यायचा असेल तर काय करतो आपण, इथे सेम छातीचा 12वा भागात इथे 4.5 पर्यंत त्यांचा टक्स येणार. 4.5 घेतले. याचा 12वा भाग आपण इथून घेतो, हे जे डार्क केलं तिथून, हे आपण इथून इथे 4.5 घेतले. इथे याला अशा पद्धतीने आपण एक रेषा दिली. हे जर जास्त क्रॉस येत असेल तर याला अर्धा इंच क्रॉस आला पाहिजे, त्याच्या पुढे आला नाही पाहिजे. ठीक आहे, लक्षात आलं. आता इथून किती, 5 आहे. ठीक आहे, इथून 5.5, म्हणजे अर्धा इंच क्रॉस आला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त आला तर तुम्ही त्याला एक अडचा आतमध्ये घेऊ शकता. नंतर हा आपल्याला टच 1.5 इंचाचा आपण इथे घेतलाय, 1.5 इंचाचा इथे घेतला. आता कितीचं, छातीचं माप आहे 44, तुम्ही 2.25 पण घेऊ शकता. ठीक आहे, परंतु आपण काही टक्स इकडे डिवाइड करू ह्या साईडला. मग आपण ज्या पद्धतीने तुम्हाला प्रिन्सेस कट शिकवला त्या पद्धतीने समजा आपण इकडे 2 इंच घेतलाय आणि इथून इथे एक आपण अशा पद्धतीचा टक्स बनवला. काय केलं आपण, अशा पद्धतीचं. आता इथे काय प्रॉब्लेम येईल तुम्हाला, इथे हा प्रॉब्लेम येईल की याला मी घेऊ कुठं, इथं घेऊ, इथं घेऊ का इथे घेऊ, कारण की इथे खोली जास्त झाली ना. इथे काही, आता हे जर मी समजा असं घेतलंय, ही जर मी अशी रेषा समजा अशी घेतली, तर तुम्ही याला याच्यात तर आणू शकत नाही. असं आणलं की डायरेक्ट सरळ बनायला, कसं बनायला, इकडे बनायला, इथे सेपच तयार नाही होणार. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं असतं, हा कशा पद्धतीने स्लोप जातो त्या पद्धतीने याला वरती आणायचं असं. मग इकडे पाव, इकडे पाव. ठीक आहे, आणि आपण डायरेक्ट इथपर्यंत आणतो याला. कधी, ज्यावेळेस आपण 1 टच घेतो त्यावेळेस. नंतर याला कापून आपण लॉक करतो आणि हा टच आपण इकडे ओपन करतो असं. इकडे आपण हा टच ओपन करतो 1 टच साठी, म्हणजे जे आपण काल शिकलो होतो. इथून ही रेषा अशी येईल आणि इथून ही रेषा अशी इकडे जाईल. 1 टच. आता याला ज्यावेळेस मी जसंही लॉक करेन तसे हा टच काय होईल, ओपन होईल. तसे हा टच काय होईल, ओपन होईल. म्हणजे इथे जे काय पाव अर्धा इंच जो ओपन होईल तो होणार आणि बरोबर पैकी हा येऊन जाईल. परंतु आपल्याला याच्यामध्ये प्रिन्सेस कट शिकायचं. मग प्रिन्सेस कटला काय फॉर्म्युला आहे आपला, तर बघा इथून याला थोडस आतमध्ये आणायचं असं, याला आता सेंटर मधून थोडस बाहेर न्यायचं असं, आणि याला इथं आणून सरळ आणायचं असं. थोडस याला, हे दोन्हीचं सेंटर, ठीक आहे, ह्या सेंटरच्या थोडं 1.5 इंच असं नेलं आणि ह्या सेंटर पासून याला 1.5 इंच थोडं असं आतमध्ये आलं. लक्षात आलं का, याला आहे तसं सरळ, हे आहे तसं सरळ, आणि इथून हा सेप व्यवस्थित पैकी असा आणून आपण इथे मिळवला. बघा काय केलं आपण, इथे आणून हा मिळवला. इथून कट होणार आणि इथून कट होईल. समजतंय का. आपल्याला परत ते म्हणजे येऊन ते 1.5 इंचाचं करावंच लागेल. कोणतं 1.5 इंचाचं म्हणताय,
की आतला सेप म्हणतोय का हा सेप? मग हे देऊन टाकायचं ना आपण असा अंदाजे द्या. तो सरळ असतं ते गोल करतो ना आहे ना एक्सेस करता. हे वाला म्हण. अच्छा हे ना, हा ते तर ते कंपल्सरी आहे, ते कंपल्सरी आहे. आता हे झालं. आता आपण याला इथे बरं एवढा सेप तर कळाला का तुम्हाला? हा सेप बघा पहिला कसा दिसत होता आपण वन टक्स घेतला त्यावेळेस, आणि आपण आता प्रिन्सेस कट मध्ये हा जो सेप दिला त्यावेळेस कसा दिसायला. एवढं स्ट्रक्चर हे महत्वाचं आहे. इकडे सरळ लागेल, इकडे खाली सरळ लागेल, पण जेवढी बॉडी आहे आपली, समजा आपली बॉडी एवढी आहे, आता ह्या मापानुसार हे बॉडीचं माप आहे. ठीक आहे, हे समजा आपलं माप आहे. ठीक आहे, जो तुमचा पब जो बनला पाहिजे ना तो सेंटरलाच बनला पाहिजे. इथं तुमच्याकडनं काय होतंय आतापर्यंत, पफ इथे न बनता तुमचा पफ इकडे बनतो असा. बरोबर आहे, असं होत होतं तुमच्याकडनं. तर तुमचा पफ जो आहे तर तो बरोबर जिथे डॉट आहे त्याच्या 50% खाली आला पाहिजे, 50% वर गेला पाहिजे. त्यावेळेस तुमचा जो आकार आहे बॉडीचा तो परफेक्ट बसणार, ना खाली जाणार ना वर जाणार ना इथे जोळ येणार. ठीक आहे, याला असं घ्यायचंय. आणि आता आपण जे आहे तर इथे याला घेतलंय. घेतल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण याला असं मोजतो. आता हे किती भरलं? 4.25. याच्यामधलं पाव इंच गेलं म्हणजे इकडल्या शिलाईला ते किती राहिलं? 3.5. आता हे 3.5 आपण इथे ठेवणार आणि आपण कमरेचं माप घेणार. आता कंबर किती आहे? तर कंबर आहे 39 इंचाची. 39चा चौथा भाग हा 9.25 आणि याच्यानंतर आपण 2 इंच घेतो. बरोबर आहे ना? काळे मॅडम लक्षात आलं? काय करावं लागेल? अशा पद्धतीने आपण वाढून घेतलं. आता आपल्याला याला याच्यावरती ठेवायचा. ठेवला. याला ठेवल्यानंतर तुम्ही इथे बोट ठेवसाल आणि आता तुमची मार्जिन कुठे जाणार आहे? इकडे जाणार आहे ना, अशी. बरोबर आहे, याला तिथे घेऊन जायचं. हे बघा इथे नेल्यानंतर हे इकडे पाव इंच थोडंसं आणखी वर केलं, याला मार्किंग करा. आणि इथून पण हे पूर्णपणे असं राऊंड वरती गेलं. इथे एक मार्किंग करा. लक्षात आलं तुमच्या? ही मार्किंग इकडे गेली आहे आणि ही मार्किंग इकडे गेली आहे. बरोबर आहे, याला इथून उचला, बाजूला ठेवा. आता हा लाईन ह्या लाईनवर कट होईल. कुठल्या? ह्या लाईनवर. आणि आतला सेप हा सेप जाऊन याला इथं असं. बघा काय विचारायचं तुम्हाला आता याच्यामध्ये ते विचार. तुम्हाला काय विचारायचं तुम्ही याच्यामध्ये विचारू शकता. कुणाला काय समजलं, कुणाला काय नाही समजलं, तुम्ही ते विचारू शकता. तर समजलं नाही, फक्त हे माप जरा सांगता का? कुठलं वालं? आता तुम्ही जे पेपर बनवत ते म्हणजे मी प्रॅक्टिस साठी बनवणार होते, बाकी काय. बर, हे वालंच ना? हे बघा आता हे इथे आहे. आता आपला हा टक्स मायनस होणार आहे. काय होणार आहे? हा टक्स आपला मायनस होणार, म्हणजे याला आपण जो रेड नवी मार्किंग केली हा मायनस होणार. बरोबर आहे, मायनस होणार म्हणजे हा निघून जाणार. आता आपल्याला खाली कंबर तर रेडी आणावं लागेल. बरोबर आहे, मग आता इकडनं आपण एक पाव इंचाची पट्टी लावू किंवा आपण इथे बंद साईड ठेवू शकतो. बरोबर आहे, मग एवढी जर आपण पाव इंचाची पट्टी लावली तर एवढी शिलाई जाईल. आलं लक्षात? किंवा आपण याला पॅक ठेवला, आता बोटनेक म्हणल्यावर हे पॅक राहील, पूर्णपणे लॉक राहील. तर मग हे आपलं यायला किती? तर बघा हे येईल आपलं 3.5 4.5 इंच. किती यायलं? 4.5. बंद राहिलं तर 4.5 यायलं. आणि इथे आपण जर पट्टी लावली किंवा कुठली चेन लावली किंवा काही लावलं तर आपलं एवढं दबणार आहे. ठीक आहे, मग जेवढं तुम्ही मायनस करून समजा उरेल, समजा हे उरलं किती? 3.5 इंच. हा टक्स तर मायनस होणार आहे. हा जाऊन कुठं जॉईंट होणार? इथं. म्हणजे हा 3.5चा पार्ट कुठं जॉईंट होणार? इथं. मग हे 3.5 समजा तुम्ही असं सोडला आणि इथून घेतलं तुम्ही छातीचा आपलं कमरेचा चौथा भाग. आता कंबर तर तुम्ही किती सांगितलेली कंबर आपल्याला? ही 39. मग 39चा चौथा भाग किती येईल? तर 9.25 इंच येणार आहे. आणि 9.25च्या पुढे 2 इंच घेतलं. मग आता हे 2 इंच घेतलं. पहिले आपण बॅक साईड कशी मार्किंग केली ती ह्या पद्धतीने. बरोबर आहे ना? या पद्धतीने आपण मार्किंग केली. आता ज्यावेळेस फिटिंग करू आपण त्यावेळेस मग आपलं इथे खालीवर होतं. बरोबर आहे,
काय होतं, खालीवर होतं. मुंड्यामध्ये काय होतं, खालीवर होतं ना सगळ्यांचं. मग त्याच्यासाठी तुम्हाला जर परफेक्ट मेजरमेंट आणायचं असेल तर हे बोट याच्यावरती ठेवा आणि याला फिरवा असं. ठीक आहे, फिरवा, इथे मार्किंग करा आणि इथे मार्किंग करा, बस. बाकीचं आहे त्या पद्धतीने सेम. अजून कुणाचा काही प्रश्न? नाही फक्त ते मेजरमेंट सांगा म्हणजे मी ते लिहून दिले आहे त्याचा पेपर प्रॅक्टिससाठी बनवते. कुठलं मेजरमेंट सांग, अच्छा पूर्ण मेजरमेंट सांगू का? ते शिकवलं होतं. हा घ्या, 15 उंची 44 छाती, हा 15 उंची 44 छाती, 39 कंबर, हा डॉट उंची 11 आणि राऊंड मुंडा 19. ठीक आहे, ह्या पद्धतीने तुम्हाला याला करायचं. आता आपण याला कापू. खरा किती घ्यायचा? पुढचा गळा सेम, बॅक जेवढा आहे तेवढा थोडासा मागे पुढे करू शकता. जेवढा फ्रंट आहे, जेवढा बॅक आहे तेवढा फ्रंट, किंवा थोडासा तुम्हाला जर फ्रंट मोठा ठेवा वाटलं थोडाफार ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे, 4 इंचाचं. हो बॅकला 4 ठेवलात कारण का तर 44चं माप आहे. मग पुढचं पण 4च आला. आता बघा तुमच्या डोक्यात हे येईल की मग आता सर तर तुम्ही इथे कापून टाकलं, मग हे बंद कसं राहील, बरोबर आहे, किंवा कपड्यावर बंद साईड कशी ठेवायची, तर ती आपण ठेवून बघूया. कोणता हा वाला परत सांगू का? हे बघा, इथून आपण हे बघा, ही जी मी कटिंग केली, हे बघा हे जी कटिंग केली, इथून छातीचा 12वा भाग अधिक 1. आता 12वा भाग 3.25 येतो. किती येतो? 3.25. तर आपल्याला 5.5 येतो. तर आपल्याला 5.5 घ्यायचं नाहीये, आपल्याला 4.5 लास्ट टक्स आहे आपलं. किती लास्ट? इथून इथे सुद्धा आता हे इथून कटगंज इथून झालंय, पण आपल्याला घ्यायचं कुठून? इथून घ्यायचं. कुठल्या लाईनून घ्यायचं आपल्याला? अच्छा अच्छा अच्छा, सेट का, बरोबर. हे बघा, हा पहिला सरळ लाईन होता आपला, 1 टक्सला जसं दिला त्या पद्धतीने, हे की नाही, हा होता असा. ह्या दोन्हीचा काढला मध्य. काय केला? ह्या दोन्हीचा मध्य काढला, खालपर्यंत नाही, याचा आणि याचा. आता हा टक्स जो आहे ना, आपण याचा परत काढला एक मध्य, आणि याचा पण काढला परत एक मध्य. बघा, याचा मध्य काढला, परत याचा आणि याचा मध्य काढला, याचा आणि याचा मध्य काढला. जिथे हा याचा आणि याचा मध्ये आला तिथे आपण 2 पॉइंट एक्स्ट्रा घेतलं. म्हणजे 2 पॉइंट म्हणजे काय? हे 2 सूत, त्याला पाव इंच म्हणतो आपण. बघा, इथून इथं किती पाव, आणि इथे सुद्धा आपण पाव इंच घेतला. ठीक आहे, आणि हा सेप व्यवस्थित पैकी असा गोल करत करत आपण ह्या मध्येला मिळवून दिला. ठीक आहे, ह्या मध्येला मिळवल्यानंतर हा जो पाव इंच इकडे आलाय, परत आपल्याला याला आणून अशा पद्धतीने इथं मिळवायचं, आणि इथून स्ट्रेट खाली घ्यायचं, सरळ. काय करायचं? सरळ खाली घ्यायचं, झालं सेप. आता हा इथे मुंडा आला यल, तर ह्या यल मध्येच घुसला पाहिजे गरजेचं नाहीये. सेप कसा चांगला दिसतो त्या पद्धतीने हा वरती आला तरी चालेल, म्हणजे तसा वरती आला तरी चालेल असं. ठीक आहे, स्केल अशी एवढी वाकडी करायची नाहीये. हे बघा, स्केल नॉर्मल, पूर्ण असं म्हणल्यावर येणारच नाहीये, हे डायरेक्ट काहीतरी असं वेगळंच निघलेलं दिसणार. ठीक आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे तर सेप व्यवस्थित दिसला पाहिजे, या पद्धतीने तुम्हाला घ्यायचंय. समजलं का? बोला ना. पुढचा गळा समजा, मग मागचा गळा आपला काय करतो? ते शिकवणार मी तुम्हाला. अजून ते करणार, पण ते आज नाही होणार, ते उद्या होईल. ठीक आहे. आता हा काय झाला? सेंटर पीस. आणि हा काय झाला आपला? साईड पीस. हा टक्स आपला रिम्यूव्ह होऊन जाईल याच्यातून. आकार तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने यायला पाहिजे. तर आकार तुमचा कटोरीचा, प्रिन्सेस कटचा ह्याच पद्धतीने असणं गरजेचं आहे. आता तुम्ही लोकांनी आतापर्यंत जे ब्लाऊज बनवले असतात किंवा कोणी तुम्हाला शिकवले, तर त्याला काय शिकवलं? डायरेक्ट एवढंसा टक्स घ्या, डायरेक्ट गोल मध्ये शिलाई कापून टाका आणि टक्स मारून, बरोबर आहे.
मग तिथे काय बनायले काय घेणं देणे, बस प्रिन्सेस कट दिसाय, काय प्रिन्सेस कट दिसू राहिला, बस एवढंच आहे. त्या प्रिन्सेस कट वरून पण शिलाई मारली जाते. तर प्रिन्सेस कट वरून कधी शिलाई मारायची नाही या इथल्या पीसला, कधीच मारायची नाही. किती तुम्ही शिलाया लपवू शकता तेवढ्या शिलाया लपवायच्या असतात. नाही तुमची सवय कशी आहे, बटनपट्टीवरती इकडून शिलाई येते, इकडनं शिलाई येते, त्यासोबत प्रिन्सेस कटवरती शिलाई, त्यासोबत योगपट्टी असेल तर त्या योगपट्टीच्या खालच्या याला शिलाई, आणि योगपट्टीच्या राऊंडला पण शिलाई, जिकडे तिकडे शिलाई. किती शिलाया तुम्हाला लपवता येईल तेवढ्या शिलाई तुम्हाला याच्यामध्ये लपवायच्या असतात. लक्षात आलं सगळ्यांच्या? तर अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे तर हे इथे बनवायचं आहे. समजलं सगळ्यांना? ठीक आहे. उद्या आता मी तुम्हाला शिकवणार की याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने पुढचा ओपन गळा करायचा आहे आणि पाठीमागचा बंद गळा करायचा, किंवा पुढचा बंद गळा करायचा आणि पाठीमागे कसा ओपन गळा करायचा, हे दोन्ही गोष्टी ज्या आहे तर तुम्हाला उद्या शिकवलं जाईल. आता प्रश्न हा पडतो की आपला हा बंद गळा आहे, म्हणजे पुढे बंद आहे, तर आपल्याला याला ठेवायचं कसं? ज्यावेळेस आपला न्यूजपेपर कटिंग झाला, न्यूजपेपर कटिंग झाल्यानंतर याला घ्यायचंय आणि इथे बंद साईडमध्ये ठेवून दे. काय करायचंय? बंद बाजूला ठेवून द्यायचा पूर्णपणे. याला काय असं वाकडं करून ठेवायचं नाही किंवा असं करून ठेवायचं नाही, सरळ याला बंद मध्ये ठेवायचं असं आणि ठेवून पूर्णपणे मार्किंग करून घ्या. समजलं सगळ्यांना? तरी आपण काय म्हणला? ह्याला खूप आहे. नाही, याला बॅक हुक पण नसतात आणि फ्रंट हुक पण नसतात, याला असतात साईडला चेन, किंवा तुम्ही याला डबल गळा घेऊ शकता मागे. समजा हा गळा आहे, बरोबर आहे, याच्या मागे आणखीन एक गळा तुम्ही असा टाकू शकता. ते पान हा कुठलाही, आणि इथे हुक करू शकता, इथे एक हुक, इथे एक हुक. ठीक आहे, म्हणजे बॅक साईडला तुमचे हुक येतील. परंतु तुम्ही जर इथे हुक घ्यायचा प्रयत्न केला तर याची हुकची साईज ही लंबी बनते, काय बनते? लांब. ते बॅक साईडनं चालेल, पण फ्रंट साईडनं पूर्ण इथे हुक दिसणार. एक तर मग इथे काय असतं, इथे शो चेन लागते, शो वाली जी डिझायनर असते चेन, ठीक आहे, ती वाली जीप लागते. ठीक आहे, एक ती लावू शकता, नाही ते याला बंद. पाठीमाग हे ऑप्शन, पाठीमागचं हे ऑप्शन असेल तुमचं, मग इथे हुक करायचे, झाला ब्लाऊज पुढून पॅक राहील. कारण वन साईड पल्लू घेणार आपण, तर पुढे हुक लावत नाही शक्यतो. ठीक आहे, शक्यतो याला बॅक साईडलाच हुक लावले जातात. अशा पद्धतीने तुम्हाला हा ब्लाऊज कट करायचा. उद्या आता तुम्हाला मी काय शिकवणार, तर उद्या शिकवणार तुम्हाला व्यवस्थित पैकी तुम्हाला याच्यामध्ये कशा पद्धतीने ओपन गळा करायचा आणि पाठीमागे बंद गळा करायचा. ठीक आहे, मग पुढे पंचकोनी असेल, चौकोनी असेल, जे पण असेल ते तुम्हाला समजून सांगितलंय. आजचा सिलेबस आपला इथपर्यंतच होता. बाकीचं जे आहे तर ते तुम्ही उद्या जॉईन करसा.